वळूया आता पुढील बातमीकडे. अखेर मिरज पंचायत समितीच्या नूतन सभागृहाला धर्मवीर संभाजी महाराज यांचे नाव आणि नूतन इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लावण्यात आले. त्यामुळे आंबेडकरी समाजाच्या लढ्याला यश आले. भाजप आणि महाविकास आघाडीच्या सदस्यांनी एकत्र नामांतराचे उद्घाटन केले. सभापती राणी भोरे आणि उपसभापती ललिता शेजूळ यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. सत्ता परिवर्तन झाल्यानंतर मिरज पंचायत समितीच्या विशेष सभेत पंचायत समितीच्या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव आणि नूतन इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून मिरज पंचायत समितीत नूतन इमारतीच्या नामांतरावरून निर्माण झालेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला होता. नूतन सभापती राणी भोरे यांनी या ठिकाणी विशेष सभा बोलावून ठराव केला होता. मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी पहिल्याच सभेत नावाचा ठराव करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वच वादावर पडदा पडला होता. त्यामुळे शुक्रवारी सर्व सदस्य आणि आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात या दोन्ही नावाचे उद्घाटन केले. उद्घाटन झाल्यानंतर आंबेडकरी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या वर्षा कांबळे, माजी नगरसेवक सचिन सावंत, सचिन कांबळे, श्वेतपद्म कांबळे, अशोक कांबळे, आकाश कांबळे, तुषार खांडेकर, धनंजय कुलकर्णी, विश्वास खांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीनं गेल्या 29 तारखेला मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यकर्त्यांच्याकडून नाव देण्यात आलेलं होतं. परंतु प्रशासनानं जातीय मानसिकतेतून ती नाव काढून टाकलेलं होतं. पण ज्या दिवशी नाव काढलं 1 ऑगस्ट रोजी, त्या दिवसापासून सांगली जिल्ह्यातील सर्व पक्ष गटातटामध्ये काम करणारा आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता या ठिकाणी एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाला, मिरज पंचायत समिती प्रशासनाला, तालुका प्रशासनाला आंबेडकरी दणका देऊन या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं आम्ही प्रशासनाला सांगितलं की जी नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इमारतीला दिलेलं होतं आणि सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलेलं होतं, ती नावं सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी लावावी. अन्यथा आम्ही सर्व शाहू फुले आंबेडकर कार्यकर्त्यांच्या वतीनं पुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतो असं सांगितल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन मिरज पंचायत समितीच्या विशेष सभेमध्ये या दोन्ही महापौरांच्या नावाचा ठराव झाला आणि सर्व मिरज पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सर्व सदस्य यांचं आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. कारण त्यांनी सर्वांमध्ये ठराव पास केला आणि आज हा सोनेरी दिवस मिरज तालुक्यातील प्रशासकीय इमारतीला या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेबांचं नाव देण्यात आलं आणि सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव देण्यात आलं. त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज खरोखर आनंद आहे आणि आज आमचा भाग्याचा दिवस आहे असं आम्ही समजतो. जय भीम, जय भारत. आणि या लढ्याला ज्यांनी ज्यांनी पाठबळ दिलं त्या सर्वांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. कारण सगळ्यांचं बळ झाल्यामुळं, सगळ्यांनी ताकद दिल्यामुळं हा लढाई सुरू झाला आणि परमपूज्य बाबासाहेबांचं नाव या इमारतीवर झळकलं. पत्रकार व आमचे आंबेडकरवादी यांना माझा सर्वात प्रथम क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी मिरज पंचायत समितीला सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आज घोषित केलेलं आहे व शासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे. आमच्या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्यामुळं हे आज नाव संपूर्ण झालेलं आहे इथं आणि जिल्ह्यातून आमचा पूर्ण आंबेडकरी समाज इथं उपस्थित आहे. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनी आज आनंद एवढा व्यक्त होत आहे की बाबा एवढ्या मोठ्या इमारतीला आज पश्चिम महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात आले आहे. त्याबद्दल आम्ही सर्व इथे जमलेले आमचे